हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर एका व्हिडिओमध्ये 2 रेसिपी, त्यासुद्धा अगदी झटपट. तर इथे मी शेवगा घेतलेला आहे. आपल्याला शेवगा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. अगदी सोप्या पद्धतीने. वाटणसुद्धा या भाजीसाठी काढायची आपल्याला गरज नाही आहे. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता. सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी 7 ते 8 मिनटात ही रेसिपी तयार होते. तर इथे आपण शेवगा कट करून घेतलेला आहे. शेवगा कट केला की आपल्याला पाण्यामध्ये हा शेवगा उकळून घ्यायचा आहे. मीठ घालायचं थोडंसं आणि शेवगा आपल्याला उकळायचा आहे. तर एका साईडला शेवगा उकळून घेते. तोपर्यंत मी ते कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी तडतडली की ते आपल्याला एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे मी. कांदा घालायचा आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा परतला की आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. इथे मी फोडणीमध्ये कढीपत्ता घालायची विसरले. कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा छान व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो परतला की इथे मी मुगाची डाळ 10 मिनटासाठी भिजत घातली होती. तर डाळ व्यवस्थित भिजली की आपल्याला डाळसुद्धा कांद्यावर आणि टोमॅटोवर घालायची आहे. अगदी 3 ते 4 मिनटं आपल्याला ही डाळ परतवून घ्यायची आहे. डाळ परतली की आपण काही मसाले ॲड करणार आहोत त्यामध्ये. तर आपल्याला 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, हळद घालायची आहे आणि अर्धा छोटा चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे. कांदा मसाल्याच्या ऐवजी तुम्ही घरातला साठवणीतला मसाला घातला तरी काही हरकत नाही. तर मसाले छान परतले की त्यावरती उकडून घेतलेला शेवगा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 मिनिटभर आपल्याला छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब माझ्यासाठी नक्कीच करा. व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. इथे मी 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करायचं आणि शेवगा छान व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता शेवगासुद्धा छान अगदी शिजलेला आहे. तर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधली पहिली रेसिपी ही कशी वाटली शेवग्याची ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा. तर आपला झटपट असा शेवगा तयार आहे. इथे मी तुम्हाला दुसरी शेवग्याची रेसिपी दाखवणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर इथे मी शेवगा घेतलेला आहे. शेवगा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तुम्ही जर ही शेवग्याची रेसिपी केली तर नॉनव्हेजच्या भाजीलासुद्धा मागे सारेल एवढी भन्नाट चवीची शेवग्याची भाजी होते. तर इथे मी शेवगा कट करून घेतलेला आहे. शेवगा कट झाला की आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे. इथे मी बटाटा अख्खा मोठा घेतला होता. तर आपल्याला मधनं कट केल्यानंतर इथे पाहू शकता एका साईडचे मी 6 फोडी करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या. बटाटा शेवग्याच्या भाजीमध्ये घातला की अगदी खायला ही शेवग्याची भाजी सुंदर लागते. तर इथे पाहू शकता आपला बटाटा कट करून झालेला आहे. बटाटा आणि शेवगा कट झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून एका कढईमध्ये घ्यायचा आहे. तर शेवगा आणि बटाटा एका कढईमध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि आपल्याला शेवगा आणि बटाटा उकडून घ्यायचा आहे. शेवगा आणि बटाटा उकडतात तोपर्यंत एका साईडला इथे आपण वाटणाची तयारी करून घेऊया. इथे मी जाळी ठेवलेली आहे. जाळीमध्ये आपल्याला 3 मीडियम साईजचे कांदे ठेवायचे आहेत. कांदे ठेवल्यानंतर इथे आपल्याला खोबरंसुद्धा ठेवायचं आहे आणि आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. तरी ते खोबरं लगेच भाजलं जातं, त्यामुळे मी इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे. खोबरं भाजल्यानंतर इथे कांदेसुद्धा छान भाजलेले आहेत. तर आपण कांदेसुद्धा एका साईडला काढून घेऊया आणि आपल्याला सगळं हे वाटण थंड करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही मी खोबरं कट करून घेतलेलं आहे. कांदासुद्धा कट केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, कोथिंबीर घ्यायची आहे. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते सगळं वाटण घालूया आणि आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी वाटण तयारी करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. आपल्याला हे वाटण एकदम बारीक सॉफ्ट असं वाटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी एकदम बारीक छान वाटण तयार करून घेतलेलं आहे.
तर वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आणि एका साईडला शेवगा आणि बटाटासुद्धा उकडलेला आहे. तर आपण गॅसवरनं खाली उतरून घेऊया. तोपर्यंत इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं. तेल गरम झालं की आपल्याला 3 तमालपत्र घालायचे आहेत. तमालपत्र घातल्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण तयार केलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. वाटण परतल्यानंतर आपण काही मसाले ॲड करूयात. तर इथे मी कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, गोडा मसाला, हळद, धना पावडर घातलेली आहे आणि आपल्याला मसाले वाटणावर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. मसाले परतले की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मटण मसाला घालायचा आहे. मटण मसाला घातल्यानंतर शेवगा आणि बटाटा आपण उकडून घेतला होता ते सुद्धा आपल्याला वाटणावर घालायचं आहे आणि 2 मिनटं आपल्याला वाटणावर छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे पाहू शकता तुम्ही आपलं व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला शेवगा व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता आपला शेवगा व्यवस्थित उकळून घेतलेला आहे. तर एका बाउलमध्ये इथे मी शेवग्याची भाजी काढून घेते. तर तुम्हाला माझी आजची शेवगा बटाट्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर चला पुन्हा भेटूया.